नातेसंबंधांना सुंदर बनवण्यासाठी काय केलं पाहिजे? घरामध्ये जेव्हा एखादा लहान मुलगा फिरतो, वावरतो, तर तो पडतो आणि तो पडला की सगळे टाळ्या वाजवतात आणि त्याला सांगतात, अरे उठ, चल चल चल. पण आपण जेव्हा मोठे होतो आणि आपण जेव्हा पडतो त्यावेळेला टाळ्याही कोणी वाजवत नाही, पण शिव्या मात्र नक्की सगळे देतात. का? कारण ही अपेक्षा केली जाते की तुम्ही आता मोठे झालेले आहात. आयुष्यभर आपण लहानच आहोत, कारण आपण शिकत असतो. रिलेशनशिपमध्ये नक्कीच कधीतरी चुका होणार. त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला मदतीचा हात देतो की त्याचा हातच सोडून देतो. पण हे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट मात्र शिकावी लागेल की हो, मी चुकलो, मी चूक मान्य करतो, पण मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे, कारण माझ्यासाठी तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात. रिलेशनशिप सुंदर बनवायचं असेल तर आपल्याला ओपन आणि रिअल कम्युनिकेशन शिकणं गरजेचं आहे. हरे कृष्ण.